ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात बंद व ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. या पृष्ठभूमीवर हिंगोलीसह कळमनुरी वसमत आगाराच्या बस सेवा 16 फेब्रुवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी अंतरावली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या 6व्या दिवसापासून हिंगोलीत पडसाद उमटले असून ठिकठिकाणी बंद व रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. हिंगोली आगाराच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी सकाळी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या, परंतु येळेगाव, सोळंके व इतर ठिकाणी रास्ता रोको असल्याने पाठवण्यात आलेल्या बसेस परत आगारात आल्या. त्यामुळे आगाराच्या वतीने सर्व बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी मोठ्या संख्येने प्रवासी हिंगोलीत आगारात जमा झाले होते, परंतु बससेवा बंद असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. हिंगोली आगाराच्या 63 बसेस आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. तसेच आगारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वसमत आगाराच्या 160 व कळमनुरी आगाराच्या 35 बसेस आगारात लावण्यात आल्या आहेत. तसेच इतर आगाराच्या आलेल्या बसेस परत हिंगोलीतून पाठवण्यात आल्या असल्याची माहिती आगार नियंत्रक फारुख शेख यांनी दिली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. ड्रायव्हर कंडक्टर यांनी सुद्धा त्यांच्या बसेसचं रक्षण करणं चालू आहे म्हणून असू द्या. जरांगे पाटील आपल्या रापा हिंगोली आगारामध्ये एकूण 63 बसेस आहेत. 63 बसेसद्वारे आपण दररोज साधारणतः 20,000 किलोमीटर ऑपरेट करतो आणि दररोज 406 फेऱ्या ऑपरेट होतात. परंतु सध्या मनोज जरांगे पाटील यांचं ते मराठा आरक्षण असल्या मराठा आरक्षणामुळे उपोषण चालू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी तसेच मुलींच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणजे आपण सध्या बससेवा बंद ठेवली आहे. सर, हिंगोलीतील बस किती बंद आहेत सध्या? सकाळपासून म्हणजे सकाळपासून सर्वच बसेस रद्द आहेत. फक्त 4 गाड्या आपण सोडल्या होत्या. हिंगोली, हैदराबाद, वाशिम, रिसोड आणि हे. आता बाहेरच्या जे हिंगोलीमध्ये गाड्या येतात त्या चालू होत्या, बाहेरून येणाऱ्या गाड्या? बाहेरून काही बसेस येतात जातात, पण ते मध्ये दुसरं जे जवळचा डेपो आहे तिथं थांबतात मध्ये पुढं बंद असल्यामुळे. तुम्ही अचानक बस बंद केल्यात. प्रवाशांना मी आता बोललो, कुठली त्यांना माहिती नाही. प्रवाशाची खूप मोठी तारांबळ होते. आपण काय व्यवस्था केली? नाही, प्रवाशांना आपण अशा दोन्ही पक्षाद्वारे सूचना देतो ना आपण. आणि काल पण आपण नोटीस म्हणजे टाईप तयार करून लावलेली. आता प्रवाशांना काय आवाहन करसाल? आता म्हणजे जसं पोलीस प्रशासनाच्या आपण जर त्यांच्याशी आपले नेहमीच दर अर्ध्या तासाला बोलणे चालू आहे. त्या दृष्टीकोन जसं म्हणजे रोडवरील जे रास्ता रोको वगैरे जे बंद होईल त्यानुसार आपण वाहतूक लगेच सुरळीत पूर्वत चालू होईल. सकाळपासून बसेस बंद आहेत व लोकांची मोठी तारांबळ आहे. अजून किती तास बस बंद राहणार आहे? आता तसं म्हणजे काल जे बातम्यामध्ये मिळालेल्या जे बातम्या मिळाल्या काल त्यानुसार साधारणतः 3 ते 4 तास रास्ता रोको आहे. त्यानंतर ते कालावधी उलटल्यानंतर बससेवा सुरळीत चालू होईल.